नमस्कार, मी वैशाली आणि तुमचं स्वागत आहे वैशाली विनोदी या चॅनलमध्ये. कसे आहात सगळे? मस्त ना? मीही मस्त, माझी फॅमिलीही मस्त. आज मी लवकर उठले कारण आजपासून दुर्वाची शाळा चालू होणार आहे. त्याच्यामुळं आज 5:45, 5:30, 5:45च्या दरम्यान उठले आणि हे बाहेरचं वातावरण असं एवढं सुंदर आहे. अगदी अंधुक अंधुक असा प्रकाश पडला होता आणि खूप छान वातावरण होतं, ढगाळ वातावरण होतं. तर त्याच्यामुळे बाहेरचा व्हिडिओ घेते. खूप छान वाटतं आहे अशा वातावरणात. आता थंडी जाणवू लागली आहे, थंडी थोडी थोडी पडायला लागली आहे. आता ऋतू बदलतो आहे, मग हे वातावरण जरा थंड गरम अशा प्रकारचं असतं आणि ह्याच वातावरणात बरेच आजारी पण पडतात. त्याच्यामुळे सगळ्यांनी काळजी घ्या. आज दुर्वाची स्कूल असल्यामुळं आज दिवाळीनंतरचा पहिलाच दिवस, तर तिच्या आवडीचा मेनू बनवला. तिला पिवळ्या बटाट्याची भाजी आणि पराठे खूप आवडतात. मग तिने कालच सांगून ठेवलं होतं मला की उद्या पिवळा बटाटा बनवून दे. तर विनोद पण घरी आहेत, मग त्यांना पण आवडतो आणि शिवला पण आवडतो. मग याच्यामुळे जास्त बटाटा बनवला होता, कारण नंतर गरम गरम लागेल तसे पराठे करता येतील. मग मी नाश्त्याला वगैरे पराठे पण बनवून घेतले आणि दुरूच्या टिफिनसाठी पण बनवले. तर अशा प्रकारचा बटाटा, त्यामध्ये जास्त मी मसाला वगैरे काही टाकत नाही. दीदीला कांदा आवडत नाही त्यात, मग बिन कांद्याचीच केली आहे, म्हणजे पराठा पण पटकन लाटता येतो. आणि अशा प्रकारे तिचा डब्बा रेडी झाला आहे. डब्बा भरून घेतला आहे, पराठा आणि बटाटा आणि चपाती. आणि असे 2 डबे लागतात त्यांना आता स्कूलला, छोट्या सुट्टीला आणि मोठ्या सुट्टीला. तर ते पॅक करून घेते आहे. तोपर्यंत दुरू आवरती आहे. तिच्या पप्पांना पण उठायला सांगितलं आहे, कारण आज दुरूला स्कूलला जायचं आहे. मग ती म्हटली आता तुम्ही इकडं इथं आहे तोपर्यंत तुम्ही मला सोडवायला या म्हणून व्हॅनच्या जवळ खाली. तर ते पण उठलेत आता. दुरूचं आवरतं आहे. आता ती सगळं मनाने करते तिचं जास्त काही आवरायला नाही लागत. आता थोडे केस वाढवले त्याच्यामुळं केस विंचरावे लागतात, पण बाकीचं सगळं ती आवरून घेते. आणि बॅकपॅक ही आदल्या दिवशीच संध्याकाळी करून घेत असते ती. मग तिला मी तेच म्हणत असते, पहिल्यांदा आंघोळ आणि ड्रेसअप झाल्यानंतर पहिल्यांदा नाश्ता करून घे, कारण मग नंतर घाई झाली की मग न खाता जावं लागतं. मग त्याच्यामुळं पहिल्यांदा आंघोळ करून आणि ड्रेसअप केला की पहिल्यांदा खायला बसायचं. नाश्ता केला म्हणजे मग त्यांना पण एनर्जी येते. मग ती दीदीच्या बरोबर मग शिवनी पण नाश्ता केला आणि त्याचा आता दिवसभरात थोडा थोडा सगळ्यांबरोबर चालूच असतो. तर दुरूला आवडते तो पराठा दिला. आता दुर्वाचा नाश्ता चालू आहे तोपर्यंत मी म्हटलं जरासं आरशात बघून घ्यावं. आणि जे मी सेटाफिलचं मॉइश्चरायझर यूज करत होते ते अतिशय उत्तम मॉइश्चरायझर होतं म्हणजे आहे. आता ते माझं संपलं आहे. आधीचे माझे फॉक्सटेलचे वगैरे 2-3 मॉइश्चरायझर आहे, मग ते आता सध्या यूज करून संपवते. मग ते झाल्यानंतर मी परत ते सेटाफिलचंच यूज करणार आहे. पण एक नंबर आहे. आता दीदीला स्कूलला जायचं आहे म्हणून त्यासाठी शिव पण तयार होतो आहे तिच्याबरोबर, त्याला पण खाली जायचं असतं. आणि आज दुरूचा PT पिरियड आहे स्कूलमध्ये, तर PT त्यांना हा युनिफॉर्म आहे आणि त्याच्यावरती व्हाईट कलरचे शूज आहेत. बरं, हे आता PTला गेल्यानंतर ग्राउंडवर गेल्यानंतर आणि त्यात व्हाईट शूज म्हटल्यानंतर ती सगळी धूळ माती पायावरती उडते. ते किती धुतलं किंवा किती पुसून घेतलं तरी ते दुसऱ्या दिवशी तसाच असतो. मग त्याच्यामुळं स्कूलला घालून जायच्या आधी एकदा वाईप करून घेतलं व्यवस्थित की मग क्लीन दिसतो तो. आणि आता हा मागच्या वर्षीचा शूज आहे, त्याच्यामुळं त्याची आता पुढच्या वर्षी नवीन घ्यावा लागणार आहे तिला. तर अशा प्रकारे मग तिचं क्लीन करून घ्यावं लागतं. ब्लॅक शूजला नाही काय प्रॉब्लेम आहे, ब्लॅक शूजचं लगेच निघतं, पण व्हाईटवरती थोडं जरी डस्ट असेल तरी मग ते छान नाही वाटत. मग त्याच्यामुळं क्लीन करून देते आहे मी तिला. आणि आज PT म्हटल्यावरती आज त्यांचा आवडीचा पिरियड आहे, त्याच्यामुळं आजच्या PTच्या दिवशी खुश असतात, कारण PT घेतात ग्राउंडवरती खेळायला सोडतात. बरं, इथं विनोद दीदीला सोडवण्यासाठी तयार झालेत आणि त्यांना म्हटलं आज दिवसभरात आपण घर क्लीन करून घेऊयात, सगळ्या झाडून घेऊयात, चांगलं डीप क्लिनिंग करून घेऊयात. तर ते मला इग्नोर करत आहेत. ते म्हटले मी 2-4 दिवसासाठी आलो, तुझं लगेच चालू झालं. पण नंतर ते आग्री झाले. मग आता ठरलं आहे आमचं की दुरू स्कूलला गेल्यानंतर घर क्लीन करून घ्यायचं आहे. मग आता इथं व्हॅनची वाट बघत बसलो आहे, कारण व्हॅन आल्यानंतर मग खाली जायला, कारण आज लवकर आवरलं आहे दीदीचं त्याच्यामुळं. तर आता व्हॅन यायला आहे 5-10 मिनटं, मग तोपर्यंत खाली जाऊन थांबतील. आणि त्यांच्याबरोबर शिव पण असतो. शिव दीदीला सोडवायला खाली जातोच. त्याला स्कूलला नसतं जायचं तरी तो 5 वाजता उठून बसलेला असतो. तर मग त्याला खाली जायचं असतं, तेवढाच एक राऊंड होतो त्याचा खाली जाऊन. मग त्याच्यामुळं
चालले ते त्याला पण घेऊन. आणि त्यांना म्हटलं आता निघालाच आहे तर येताना दूध पण घेऊन या. मग ते म्हटले ठीक आहे आणतो मी दूध. आणि मग म्हणजे नाश्ता होईल. तर ते दीदीला सोडवायला चाललेत आता खाली. व्हॅन आली आहे दीदीची. मग आता ती स्कूलला गेल्यानंतर मग ते दूध घेऊन येतील आणि त्याच्यानंतर मग नाश्ता करू आम्ही. तर शिवनी बाई केलं आहे. आता म्हटलं आम्ही पण नाश्ता करून घेतो. मग त्याच्यामुळं शिवला परत आमच्याबरोबर दिला आणि शिवच्या पप्पांना पण म्हणजे विनोदला पण दिला. मग म्हटलं दिवसभर जर घर क्लीन करायचे म्हटल्यावरती दुपारपर्यंत टाईम जातो. मग सकाळी तर बनवून घेतले आता भाजी चपाती, पराठे बनवलेत आणि भाजी चपाती तर आहेच. मग चहा पण बनवून घेतला. मग तोपर्यंत विनोद बनले मी 5-10 मिनटं मोबाईलमध्ये बघतो आणि नंतर मग नाश्ता करतो. तोपर्यंत मी त्यांचा नाश्ता रेडी करून आणते आहे. मग ते पण नाश्ता करतील आणि त्यांच्याबरोबर मी पण करेल. कारण आता दसऱ्याच्या आधी झाडलं होतं पण आता इथनं समोरनं खूप धूळ येते त्याच्यामुळं मग ते डबलदा झाडावं लागतं आहे. सारखी धूळ येते. परत विनोद गेल्यानंतर मग मला जमणार नाही. मला तर आता नाश्त्याला बसतो आहे. त्यांच्या आवडीचा मेनू आहे म्हटल्यावरती त्यांचा पण पोटभर नाश्ता होईल. आणि दोघा-तिघांना तोच आवडतो पिवळा बटाटा. तर आता विनोद नाश्ता करतील आणि मग आम्ही दुरुत गेली आहे स्कूलला आणि त्याच्यानंतर मग आमच्या पुढच्या कामाला लागणार आहे आम्ही. आणि घर मस्तपैकी स्वच्छ करून घेणार आहे. व्हॅक्यूम क्लीनर आहे पण त्यांनी मला भीती वाटते, मला नाही जमत त्यांनी. मग त्याच्यामुळं झाडूनच घेणार आहे. मग विनोद आहे तोपर्यंत मग त्या मशीनचा यूज तरी होईल. आता तेवढं पेंडिंग काम तेवढंच कंप्लीट होईल. आता इथं दुरू स्कूलमधनं आली आहे दुपारी आणि तिच्या मैत्रिणीने तिच्या फ्रेंडने तिच्यासाठी दुबईवरनं हे गिफ्ट आणलं होतं. तर हे ती दुबईला गेली ती फॅमिलीबरोबर फिरायला. तर तिने हे 2 चॉकलेट्स आणि एक मॅग्नेट आणलं होतं आणि हे मॅग्नेट खूप छान होतं. मी ओपन करून बघितलं ते असं खूप चमकतं आहे ते असं त्याच्यामध्ये जे गोल्डन कलर आहेत ना. आणि छान वाटतं असं मैत्रिणीने आपल्याला लक्षात ठेवून काही जर आणलं तर मग दीदी म्हटली तिला आपण पण काहीतरी गिफ्ट देऊयात. तर म्हटलं हो देऊयात. आता इथं शिवचा व्हिडिओ घेते आहे मी पण त्याला व्हिडिओ नाही घेऊन द्यायचा. मग तो म्हणतो आहे सारखीच व्हिडिओ घेते तू माझा. मग त्याच्यामुळं तो सांगतो आहे पप्पांना मम्माला सांगा म्हणून. मग त्याचे पप्पा बसलेत मागं मोबाईलमध्ये. काय चालू आहे त्यांचं. इथं दीदीचा टायमिंग झाला आहे आता होमवर्कचा. कारण जर पेंटिंगचं किंवा ड्रॉइंगचं काम असेल तर शिव तिला करून देत नाही. क्रेयॉन्स वगैरे घेतो. मग त्याच्यामुळे तिला म्हटलं शिव झोपला की मग तुझं ते ड्रॉइंगचं पेंडिंग आहे तेवढं करून घे. त्याच्यामुळं शिव झोपला आहे आता. मग तिचं आता हे होमवर्कचं एवढं लास्टचं राहिलं आहे ती करून घेते आणि तिच्या पप्पांचं मोबाईलमध्ये पाहणं चालू आहे. आणि कसा होता व्हिडिओ, आवडला का? आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय.